मोबाईलच्या आहारी गेलेल्या बापाने मुलीकडून मोबाईलचा डिस्प्ले फुटला म्हणून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली। यात 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली। तिचा डावा हात फ्रॅक्चर झालाय। सागर जीवन वडमारे असं आरोपीचं नाव आहे। आरोपी बापाला जिन्सी पोलिसांनी अटक केली। शहरातील कैलासनगरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। बँक रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांना हायकोर्टातून जामीन मंजूर झालाय। सुनील केदार हे कारागृहाबाहेर पडताच त्यांच्या समर्थकांनी स्वागत केलं। रॅली काढल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रतिबंधित क्षेत्र कारागृहाबाहेर गर्दी करून विनापरवानगी जल्लोष रॅली काढणं, वाहतुकीस अडथळा निर्माण करणं यासह अनेक गोष्टींसाठी त्यांच्यावर बेकायदेशीर कारणांसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 1 महिन्यापासून बेमुदत संपावर असणाऱ्या अंगणवाडी सेविकांबाबत प्रशासनाने कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या वतीने गुरुवारपासून निदर्शने करण्यात येत आहेत। तर 16 जानेवारीपासून कार्यालयात घुसून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे। प्रशासनाने अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू होण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या, मात्र त्याविरोधात अंगणवाडी सेविकांनी निदर्शने ठिय्या आंदोलन करणार आहेत। पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली। गेल्या 15 दिवसांमध्ये चौथ्यांदा पुणे मुंबई डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये ब्रेक वायरिंगचा प्रॉब्लेम आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केलेला आहे। या घटनेमुळे नोकरदार वर्गासह प्रवाशांना मुंबईच्या कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क लागला। अयोध्येमध्ये इमारतींवर विलोभनीय प्रभुरामांचे चित्र साकारण्यात आले। भक्तांना रामाच्या अयोध्या नगरीमध्ये आल्याचा भास होतोय। इमारतींच्या मोठ्या भिंतींवर राम आणि हनुमानाचे चित्र रेखाटण्यात आले। अयोध्या नगरीमध्ये रंगरंगोटीचं काम प्रगतीपथावर आहे। विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री आलोक कुमार आणि श्री रामजन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष रुपेंद्र मिश्रा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी आमंत्रित केले। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे। गुरुवारी शहरात धुक्याची चादरही पसरली होती। सकाळी 8 वाजता मोठ्या प्रमाणात धुके असल्याने वाहन चालकांच्या वाहनांचा वेग मंदावला होता। संपूर्ण रस्ता दिसनेस झाल्याने वाहन चालकांना वाहनांचे दिवे सुरू करून धीम्या गतीने वाहन चालवावी लागत होती। गेल्या 2 दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत। नाशिक जिल्ह्यातील येवला शहरासह सिन्नर तालुक्यातील मनेगाव, धोंडवीर नगरसह परिसरात दाट धुक्याची चादर पसरली। धुक्यामुळे वाड्या वस्त्या दिसेनाशा झाल्या आहेत। पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी नाशिक दौरा आहे। आज नाशिक दौऱ्यादरम्यान रामकुंड परिसरात येऊन ते जलपूजन करणार आहे। त्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात महापालिका कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाते, तसेच काही ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये आयोजित 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या महोत्सवासाठी देशभरातून हजारो तरुण तरुणी नाशिकमध्ये आलेत। शुक्रवारपासून 5 दिवस हा राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम नाशिकमध्ये होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। याच दौऱ्यादरम्यान ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतील। दर्शनानंतर मंदिरात पंतप्रधान मोदी पूजा करणार आहेत। याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते। मंदिर परिसरातील सर्व रस्त्यांची डागडुजी तयार करण्यात आली, तसेच मंदिराबाहेर नरेंद्र मोदी यांचे फलक लावण्यात आले आहेत। वर्ध्यात जवळपास सर्वच शाळा लहान मोठ्या मार्गांवर आहेत। मोठ्या मार्गावर असणाऱ्या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अनेक शाळांसमोरील रस्त्यावर गतिरोधक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थी अपघातग्रस्त होत आहेत। याकडे प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचं पालकांनी सांगितलेलं आहे। कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवामध्ये गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे। गुरुवारपासून पुढील 8 दिवस श्रीदेवींची
मंचकी निद्रा असणाऱ्या 18 जानेवारी रोजी श्री तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होणार आहे। तर 26 जानेवारी रोजी नित्योपचार पूजा, अन्नदान, महाप्रसाद आणि छबिना यानंतर शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे। काही दिवसांपूर्वी गँगस्टर शरद मोहोळ याचा पुण्यातील त्याच्या राहत्या घराजवळच गोळ्या झाडून खून करण्यात आला। त्यासोबतच त्याच्याजवळ राहणाऱ्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या। पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली। दरम्यान या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी 2 अटक केली। न्यायालयाच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात पर्यावरणास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे। पदमपुऱ्यातील घरातून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका इसमाला गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याच्याकडून 65 रेळ जप्त केलेली आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये मागील आठवड्यात नायलॉन मांजामुळे 8 जण गंभीर जखमी झालेत। वाढलं जाणारं ताटभर जेवण महिनागणिक स्वस्त झाल्याचा दिलासा सरलेल्या डिसेंबर महिन्याने सर्वसामान्यांना दिला। भाजीपाल्याच्या किमती घटल्याने डिसेंबरमध्ये शाकाहारी थाळीची किंमत 3% कमी तर मांसाहारी थाळीची किंमत 5% कमी झाली आहे। समाज माध्यमात जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते। निरनिराळे फोटो शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते। दरम्यान एका नव्या पोस्टमुळे जुई चांगली चर्चेत आलेली आहे। जुईने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली। तिने पोस्टमध्ये दुसऱ्याचं वाईट चिंतण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा कशी करता येईल, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या, सकारात्मक बदल होतात असं लिहिलेलं आहे। अभिनेता पार्थ भालेराव मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता। त्याचा बॉयज 3 हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला। बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पार्थने आता दिग्दर्शनातही पदार्पण केलेलं आहे। केन थेंबा या त्याच्या लघुकथेवर आधारित हम दोनों और सूट हे एकपात्री नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोखले पुलाची पहिली तुळई रेल्वे रुळाच्या वर स्थापित करण्यात आली। ती खाली आणण्याचं आव्हानात्मक काम सध्या सुरू असून 3.50 मीटरपर्यंत खाली आणण्यात अभियंत्यांना यश आलेलं आहे। हे काम 19 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। आग्नेय दिशेने येणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या संयोगातून राज्याच्या विविध भागात पडणाऱ्या हलक्या सरी गुरुवारपासून कमी होतील। राज्याच्या बहुतेक भागात हवामान कोरडं निर्माण होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज वर्तवलाय। राज्यात बुधवारी कोरोनाचे 98 नवे रुग्ण सापडले असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 849 इतकी झाली तर 138 रुग्ण बरे झालेले आहेत।